देशाचं पुन्हा विभाजन करायचंय का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। वाघनखांवर बेईमान लोकांनी बोलू नये असं देखील संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। संजय राऊतांनी शिंदे गटाला असा टोला लगावलेला आहे। इतिहासाचा अवमान केला जातोय असं देखील पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी वक्तव्य केलंय। शिंदे फडणवीसांकडून वाघनखांचा अवमान केला जातोय। संजय राऊतांचा महायुतीवर हल्ला बोल। कि देश तोड़ने वाले लोगों को हम वोट नहीं देंगे। ये कौन सा नया खेल है? ये हमारा श्रद्धा का विषय जरूर है। कावड़ यात्रा हो, अयोध्या हो, काशी हो, मथुरा हो, ये हमारे श्रद्धा का विषय है और हमने भी उसके लिए संघर्ष किया है। तो हिंदुत्व के बारे में हमको ज़्यादा चिंता है, लेकिन ये दर दिन हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान, ये खेल कब तक चलेगा? अब दुकानों के ऊपर, होटलों के ऊपर आप जाति धर्म के आधार पर नेम प्लेट लगाओगे। क्या आप देश को फिर एक बार तोड़ना चाहते हो? बेईमान लोग, हे कोण बोलता है? हे बेईमान लोक, खंडूजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांची औलाद हे आम्हाला नकली बोलणार। ज्याने शत्रूशी हात मिळवणी केली, ज्याने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार। मुळात वाघनखा ऐतिहासिक आहेत असतील। छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखरच ती वाघनखा वापरली असतील तर आम्ही त्या प्रणाम करतो वाघनखांना। वाघनखाचा अपमान कोणी करत नाही। वाघनखाचा अपमान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार करतायत। इतिहासाचा अपमान करतायत हे लोक। काहीतरी स्वतः डुप्लिकेट आहेत, त्याच्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे। आम्हाला छत्रपतींच्या वाघनखांविषयी अत्यंत नितांत आदर आहे आणि आमची श्रद्धा आहे।